वक्रतुंड महाकाय स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सन 1998 रोजी स्थापना झालेले आमचे मंडळ श्री चंद्रवंतनगर सार्वजनिक मित्र मंडळ उपस्थित सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा वसा निवासा घेऊन लढणारे मंडळ श्री चंद्रवंतनगर मित्र मंडळ या ठिकाणी सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। आपल्या कार्याने प्रसिद्ध असलेले मंडळ श्री चंद्रवंतनगर सार्वजनिक मित्र मंडळ मागील 2 वर्ष खेड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले आमचे मंडळ श्री चंद्रवंतनगर सार्वजनिक मित्र मंडळ 2 वर्षापूर्वी शेतकऱ्याची आत्महत्या हे एक जिवंत नाट्य आणि ज्वलंत विषय घेऊन आमच्या मंडळाने देखावा सादर केला होता। त्यास प्रथम क्रमांक मिळाला होता। त्यानंतर स्त्री आणि स्त्रीविषयी जागृती सांगणारे एक नाट्य गोष्ट एका परीची हा देखावा मंडळाने मागील वर्षी सादर केला होता। त्यास देखील मंडळास प्रथम क्रमांक मिळाला होता। या वर्षी शिवरायांचा खरा इतिहास आणि आजची परिस्थिती यावर भाष्य करणारे एक नाट्य नवे सत्य आमच्या मंडळाने यावर्षी सादर केलं। स्वराज्य एक नवी सुरुवात हा देखावा आमच्या मंडळाने यावर्षी सादर केलेला आहे। फक्त प्रसिद्धी आणि दिखाऊपणा यापेक्षा सामाजिक उपक्रम आणि प्रबोधन यावर नेहमीच भर असणारं आमचं मंडळ श्री चंद्रवंतनगर सार्वजनिक मित्र मंडळ मंडळाच्या सर्व कलाकार आणि कार्यकर्त्यांनी तयार केलेली कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन ही सर्व क्षेत्र आमच्याच मंडळाच्या कलाकार आणि कार्यकर्त्यांनी तयार केलेली आहे। स्वराज्य एक नवी सुरुवात शिट्टी वाजली मेला ती शिट्टी नाही पचली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेला न भर हम पदार गेला न भर पुरी जरा जपून दांडा धर 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 ए पप्पे भरणाऱ्या पॅक लवकर बघल की कोणीतरी दमकार की जरा भरतोय की अरे घ्या मित्रांनो माझ्या गावा आज महाराजांची जयंती अरे चला की नाचायला चला अरे कसलं भारी गाणं लावलंय छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे थांबा आज काय तमाशा कोण रे तू? आम्ही महाराजांची जयंती साजरी करतोय आणि तू कोण रा आम्हाला सांगणारा? म्या कोण? अरे या मातीसाठी रक्ताचा थेंब सांडून प्राण वेचलेला एक मावळा आहे म्या। आणि मग तुम्ही हिता कशाला आला? अरे न येऊन सांगतो कुणाला? तुम्ही समध्यांनी मला हित यायला भागच पाडलंय। काय झालं या तमाशा? कसला तमाशा? तमाशा नाही, शिवजयंती आहे शिवजयंती। अरे पण द्या म्हणतो शिवजयंती तर झाली ना। अरे ती त्यांची आता ही आमची आमची शिवजयंती। अरे त्यांची ना आमची कसली रे शिवजयंती? या असल्या कसली शिवजयंत्या साजऱ्या करता तुम्ही? अरे राजांनी जलंभर लढाया करून समध्यांसाठी स्वराज्य उभारलं आणि तुम्ही त्यालाच 2-2 शिवजयंत्या दिवागलं। एवढंच नाही तर तुम्ही मंडळींनी महापुरुषांना बी जातीवरून वाटून घेतलायचा। आम्ही शिवभक्त आहे, शिवभक्त आणि शिवरायांचं नाव मोठं करण्यासाठी
हे समजा आम्हाला करावंच लागतं. कळलं? असं होय. मला सांगा, तुम्ही कोण शिवरायांना मोठं करणार? आणि शिवभक्त म्हणजे तरी कोण? राजकारणासाठी महाराजांचं नाव वापरणारा, गाडीवर राजांचा फोटो लावून त्यावर चिखलाचा अभिषेक करणारा, हातावर शिवराय गोंडवून घेणारा का गळ्यात राजमुद्रा टांगणारा? अरे ह्या असल्या लोकांना फक्त दिखावा करण्यातच आनंद आहे. पण ही आजकालची फॅशन आहे काय? फॅशन. फॅशन आहे फॅशन. अरे कसली फॅशन? मला सांगा, हे शिवबांचं स्वराज्य आहे तरी का होता तिथं स्त्रीवर अत्याचार? लक्षात ठेवा, घरात शिवरायांचा फोटो लावून, घोषणा देऊन आणि कपाळाला शिवगंध लावून कुणी शिवभक्त होत नाही. ऐका, परक्याच्या माता बहिणीला आपली माता बहीण मानणारा शिवभक्त, शिवभक्त म्हणून मिरवणारे लाखो आहेत, पण चारित्र्य संपन्न विचारांनी जगणारा तो शिवभक्त. तुमच्याच वयाची काही पोरं गडकिल्ल्यांचं संवर्धन करून समाजासाठी चांगली कामं करतात, हे विसरू नका. महाराजांनी आमच्या सारख्या पोराढोरांना संगती घेऊनच वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. सरदार, हे बघा फेसबुकवर फोटो टाकलाय, बघा किती लाईक आले बघा. ए यार, चुलीत घाल तुझं डबड. आणि ते फेसबुक लाईक बघण्यापूर्वी स्वतःची लायकी बघ आधी. ज्या गोष्टीचा उपयोग समाज सुधारण्यासाठी करायचा, त्याचा उपयोग तुम्ही समाज बिघडवण्यासाठी करता. अरे पोरांनो, अरे त्या व्हॉट्सअपवर बघा विटंबनेचे केवढे फोटो आले. त्यावरून लय दंगल पेटली तिकडे. चला लवकर. अरे देवा, आता हे काय नवीनच म्हणायचं? नाही नाही, बघतोच जाऊ. कापून टाका त्यांना. एक भी आदमी बचना नहीं चाहिए, खून बहादुर काफिर होगा. थांबोय, बस झालं. अच्छा पाय म्हणता एवढं? अरे हे बघा ना, व्हॉट्सअपवर किती विटंबनेचे फोटो आले आणि हे यांनीच टाकले. आमच्या धर्माची विटंबना केली यांनी. कापून टाक साल्याला. अरे हमने नहीं डाले ये फोटो, हमारी गलती नहीं. हम क्यों चुप बैठेंगे? मारो हराम खोर दो. थांबा. तुम बोलते हो हमने नहीं डाली, आणि तू म्हणतो मी नाही टाकला. आणि मग टाकला कुणी? अरे फोटो टाकतो कुणीतरी तिकडं आणि दंगली पेटतात तिकडं. अरे 18 पगड जाती जमाती, धर्म, पंथ, 12 बलुतेदार या समजांनी मिळूनच माझ्या राजाचं राज्य तयार झालं होतं. अरे एवढ्या लढाया आम्ही लढल्या, राजवटी उलट्या पालट्या केल्या, पण कोण्या मशिदीच्या एका बी विटेला कधी धक्का लागू दिला नाही. तसा हुकूमत असायचा राजांचा आमासनी. तवा जर असा भेदभाव असता तर स्वराज्यासाठी जीव ओवाळून टाकणारा काजी हैदर, मदारी मेहतर, श्यामा खान यांच्यासारखी नावं आदमीनं घेतली गेलीच नसती. तवा धर्म फक्त एकच होता आणि तो म्हणजे स्वराज्य. माफ करा सरदार, चुकलो क्या आम्ही? हाँ भाईजान, सच्ची में भूल हो गई हमसे, माफ कर दो हमें. हम सब एक है, भारत हमारा देश है. यार काय रे, कसला आवाज येऊ? चला येडे, बघू कोण ओरडतंय ते. चला.
त्यांचा पोरीवर हात टाकतो काय रे? हो सरदार, अहो नाही सापडलं ते हरामखोर, पसार झालं कधीच. आणि पकडून तरी काय उपयोग आहे? अहो राजकारण्यांकडून थोडा पैसा सारला आणि वशिला लावला, झाले परत हे मोकळे. अहो सरदार, पैशाच्या जोरावर इथे कायदा आणि सत्ता दोन्ही सुद्धा मर्जीप्रमाणे नाचवता येत. आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी यात रमलेले हे मावळे हे काय स्वराज्य उभं करणार? अरे दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, और दुनिया बिकती है, खरीदने वाला चाहिए. पैशासाठी मतदान करणारी हे जनता, त्यांची काय लायकी स्वाभिमानात जागण्याची? अरे कायदा रयतेच्या कल्याणासाठी असतोय, पैसेवाल्यांच्या आणि गुन्हेगारांच्या फायद्यासाठी नसतो. आता तुमच्या आया बहिणींवर हात टाकणे इतपत मजल केली यांची, आणि तुम्ही फक्त बघत बसणार? अरे बाईवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे राजांनी काय हाल केले ते बघाच आता. सरकार हा रांझ्याचा पाटील बलात्काराचा गुन्हा याच्यावर साबित झाला आहे, आणि फक्त बलात्कारच नव्हे तर हा मस्तवाल रयतेवर अखंड अत्याचारही करत असतो. कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून डोळं फोडू नका सरकार, डोळं फोडू नका. डोळ्यावर कायम पट्टी बांधा. लय उपकार झाले सरकार, लय उपकार झाले. याला दिवस रात्र उपाशी ठेवा. या नराधमाला भूक लागावी ती सिर्फ अन्नाची. रयतेवर अत्याचार करतो म्हणून पाटीलकी रद्द करून टाकायची, पण याच्या बायकापुरांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करा. चाटकाचे 5-5 फटके सकाळ सायंकाळ ओढा, आणि बलात्काराचा गुन्हा केल्याबद्दल याचा चौरंगा करा. हातपाय कलम करा या हरामखोराचे. राज माफ करा, राज माफ करा. पाहिलं नव्हत कशी न्याय व्यवस्था होती माझ्या राजाच्या राज्यात? सरदार सरदार तेव्हा राजे होते, अव जिजाऊ होत्या, त्यामुळं आम्हा माता भगिनींची अब्रू सुरक्षित होती. अहो शिवबाचं राज्य होतं ते. आत्ताचं राज्य अत्याचारी आणि बलात्काऱ्यांचं आहे. आम्ही चुकीच्या जगात जन्म घेतला. आम्हाला नाही राहायचं या जनावरांच्या जगात. देवाच्या नाही तर निदान माणसांच्या जगात राहायचंय आम्हाला. एका देव माणसानं जन्म घेतला आणि इतक्या राक्षसांचं निर्धारण केलं, आणि आपण एवढे सगळे आहोत तरी अशा नराधमांना सुटका मिळते. जिजाऊ तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणी तुळस. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरांचे कळस. शिवा तुम्ही नसता तर नसते भरले पाणवठ्यावर पाणी. सुवासिनींच्या किंकाळ्या मग विरल्या असत्या राणी. अगं पण बघितलंच नवं काय केलं त्या रांझ्याच्या पाटलाचं. हो आणि कर अन्यायाला मुळापासून नष्ट. सावित्री मीच अहिल्या मीच आता इतिहास कावटाळून बसण्यापेक्षा शिवरायांकडून प्रेरणा घेऊन सामाजिक बदलांची मशाल पेटूया. बहुत हो गया. आता आपण धर्मभेद नष्ट करून सगळेजण एकत्र होऊ. अरे 450 वर्ष उलटून बी माझा राजा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात जिवंत आहे. आता राजांच्या मान काय
कार्यांची प्रेरणा घेऊ आणि या देशात पुन्हा एकदा स्वराज्य घडवू. हे स्वराज्य अत्याचार्यांचं नवं तर सत्याचं असेल, गुन्हेगारांचं नवं सामान्यांचं असेल, समध्यांच्या कल्याणासाठी असेल. असं स्वराज्य घडवू का मध्यरात्री कामावरून सुटणारी स्त्री बिनधास्त असेल कारण तिला विश्वास असेल हे शोधांचं स्वराज्य आहे, माझ्या भावांचं स्वराज्य आहे. मंडळाने यावर्षीच नाही तर गतवर्षी अतिशय चांगले सामाजिक कार्य केले आहे की आपल्याच तोंडाने आपलीच प्रशंसा करणे हे काही मला तर यात काही तथ्य वाटत नाही, परंतु आपण जे काही काम करतो ते समोरच्याला कळलं पाहिजे, समोरच्याला त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी नव्हे तर आपल्याकडून समोरच्यांनी प्रेरणा घ्यावी आणि त्यांनीही ती कामे करावीत यासाठी आम्ही हे सर्व करत असतो. तर मंडळाने यावर्षी नाही तर गतवर्षी श्रावणी सोमवार निमित्त चक्रेश्वरी स्वच्छतेची कामं केली आहेत आणि चक्रेश्वरी नव्हेच तर ज्याप्रमाणे आपण गाव स्वच्छ करण्याआधी संत गाडगे बाबा सांगून गेले गाव स्वच्छ करण्याआधी आपल्या घरापासून सुरुवात करा. आम्ही खरं सांगतो की सुरुवातीला आम्ही अक्षरशः आमचं छत्रपती नगर स्वच्छ करून घेतलं. छत्रपती नगर मागे अशोक कॉम्प्लेक्स मध्ये मागे जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी लोक कचरा टाकत होते, ग्रामपंचायतीचं अक्षरशः लक्ष नव्हतं, कचरा कुंड्या वाहून जात होत्या. त्या ठिकाणी आम्ही जेसीबी लावून मंडळाच्या स्वखर्चाने साफसफाई केली, मुरुम टाकून रस्त्याची डागडुजी केली की जेणेकरून तोही रस्ता आमच्या सर्व नागरिकांसाठी चाकरमधल्या नागरिकांसाठी तो रस्ता खुला होईल ती डागडुजी केली. 9 फेब्रुवारी 2015 रोजी आम्ही स्वामी विवेकानंद वाचनालयाचं उद्घाटन केलं आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने नेत्र तपासणी शिबिर ठेवलं की जेणेकरून जर माणसाचे डोळे चांगले असतील तर समाजातील चांगल्या गोष्टींकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन वाढला जाईल. आणि त्यानंतर मंडळाने आता 15 ऑगस्ट रोजी लहान मुलांना खाऊ वाटप केलं. त्याचबरोबर ठाकूर पिंपळीतील अनाथ आश्रमात देखील आमच्या मंडळाकडून दानधर्म म्हणता येणार नाही, फक्त मदतीचा हात आणि भुकलेला अन्न द्यावं, गरजवंताला मदत करावी हे सर्वजण आपल्याला सांगून गेले. तर याच गोष्टीवर आपण सतत चालत राहावं आणि सर्व नागरिकांनी इतर मंडळांनी या गोष्टीची प्रेरणा घ्यावी. एवढंच आमच्या कामामागे एवढंच आमची जे आपण काय म्हणतो त्याला की आपण म्हणजे आमच्या करण्यामागे उद्दिष्ट आहे की आपण जे आमचं ब्रीदवाक्य आहे ना नावासाठी ना प्रसिद्धीसाठी आम्ही जगतो आणि आम्ही लढतो फक्त आणि फक्त सामाजिक प्रबोधनासाठी. धन्यवाद. गणपती